मागच्या वेळेला आपण आयोनायझेशन ऑफ अ वॉटर म्हणजेच ऑटो आयोनायझेशन ऑफ अ वॉटर हे बघितलेलं होतं आणि KW इज इक्वल टू मोलर कॉन्सन्ट्रेशन ऑफ अ हायड्रोजन आयन्स इंटू मोलर कॉन्सन्ट्रेशन ऑफ अ हायड्रॉक्सिल आयन्स इक्वल टू 10⁻⁻14 हा पार्ट बघितलेला होता। आता पुढचा जो पार्ट बघणार आहोत तो PH आयोनायझेशन ऑफ अ पॉलीप्रोटिक ऍसिड आणि सोरेनसेन स्केल ह्या कॅरेक्टर्स कडे आपण बघायचं आहे। मग त्यातला पहिल्यांदा पार्ट येतो ज्याला आपण आयोनायझेशन ऑफ अ पॉलीप्रोटिक ऍसिड। आता प्रोटिक ऍसिड म्हणजे काय, जो प्रोटॉन देतो त्याला प्रोटिक ऍसिड म्हटलं जातं, हे लक्षात ठेवा। म्हणजेच प्रोटिक ऍसिड मध्ये आयोनायझेशन ऑफ अ पॉलीप्रोटिक ऍसिड केला असेल तर त्याचं क्लासिफिकेशन मोनोप्रोटिक ऍसिड, डायप्रोटिक ऍसिड, ट्रायप्रोटिक ऍसिड अँड पॉलीप्रोटिक ऍसिड हे आपल्याला बघायला मिळतं। आता यामध्ये ज्या वेळेला तुम्ही मोनो, डाय, ट्राय हे ज्या वेळेला बघतात और पॉली म्हणजेच काय, मोर दॅन वन हायड्रोजन असलेला तो पॉलीच येतो, हे लक्षात ठेवा। म्हणजेच H2SO4, H3PO4 हे सगळे पॉलीप्रोटिक ऍसिड्स मध्येच येणार आहेत, हे लक्षात ठेवा। फक्त तुम्हाला क्लासिफिकेशन्स करता मी पॉलीप्रोटिक म्हणजेच मोनो आणि पॉली येणार आणि पॉलीच्या अंडर डाय ट्राय येणार, हे लक्षात ठेवा। ओके, मग मोनोप्रोटिक ऍसिड म्हणजेच काय, ज्याच्यामध्ये आयोनायझेशन मध्ये ओनली वन हायड्रोजन इज गोइंग टू बी आयोनाइज्ड, त्यालाच आपण मोनोप्रोटिक ऍसिड म्हणतो, हे लक्षात ठेवा। डायप्रोटिक ऍसिड म्हणजेच विच विल ऑफर्स टू हायड्रोजन आयन्स ड्यूरिंग डिसअसोसिएशन ऑफ एव्हरी मॉलिक्यूल अँड ट्राय म्हणजेच H3PO4 मध्ये 3 हायड्रोजन्स बघायला मिळतात, हे लक्षात ठेवा। आणि म्हणून मोनोप्रोटिक, डायप्रोटिक, ट्रायप्रोटिक म्हणजेच द ऍसिड विच प्रोड्युसेस वन ऍसिड हायड्रोजन, the acid which is produces one acid hydrogen is called as a monoprotic. If two acid hydrogen per molecule is going to be dissociate or ionized, it's called as a triprotic आणि diprotic आणि more than one or two, आता समजा डाय सांगितलं 2 acid hydrogen, आता 3 acid hydrogen पर मॉलिक्यूल जर प्रोड्यूस होत असतील, डिसअसोसिएट्स होत असतील तर त्याला ट्रायप्रोटिक म्हटलं जातं। मोनोप्रोटिकचं एक्झाम्पल HCl, HNO3, CH3, COOH येतं। डायप्रोटिकचं H2SO4, H2S अँड ऑक्झॅलिक ऍसिड येतं। ट्रायप्रोटिकचं H3PO4 हा आपल्याला बघायला मिळतो। फॉस्फरिक ऍसिड हा पार्ट आपल्याला बघायला मिळतो, हे लक्षात ठेवा। आता यामध्ये सगळ्यात महत्वाचं कॅरेक्टर काय आहे बघा, तर ज्या वेळेला मोनोप्रोटिक मध्ये ज्या वेळेला डिसअसोसिएशन होतं त्यावेळेला H+ अँड Cl- म्हणजेच वन हायड्रोजन आपल्याला पर मॉलिक्यूल डिसअसोसिएट होतो। H2SO4 मध्ये काय होतं बघा, 2 आपल्याला हायड्रोजन, ऍसिड हायड्रोजन हे आपल्याला बघायला मिळतात पर मॉलिक्यूल आणि इथं आपल्याला H3PO3 मध्ये 1, 2, 3 हायड्रोजन पर मॉलिक्यूल आपल्याला डिसअसोसिएट्स होत असताना बघायला मिळतात। मग ज्या वेळेला तुम्ही पर्टिक्युलरली आता समजा H3A हा तुमचा ऍसिड आहे म्हणजे 3 हायड्रोजन देणारा असेल तर त्यावेळेला त्याचं डिसअसोसिएशन H+ H2A- होईल आणि ह्याला ज्या वेळेला तुम्ही लॉ ऑफ मास ऍक्शन ज्या वेळेला लावाल त्यावेळेला तुमचा Ka1 येईल आणि तो Ka1 हा बघायचा आहे। ओके, म्हणजेच Ka1 म्हणजेच तुमचं प्रायमरी डिसअसोसिएशन झालं। तसंच H2A, आता ह्यातला H2A झालेला आहे तो डिसअसोसिएट्स होणार म्हणजे H+ आणि Ha- होईल। म्हणजेच तुम्हाला इथं परत लॉ ऑफ मास ऍक्शन हे केलं। आता लॉ ऑफ मास ऍक्शन म्हणजे बघा, मी इथं फक्त एकाच पद्धतीनं सांगतो तुम्हाला कसं असतंय। Ka1 इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ H+ इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ H2A- डिवाइडेड बाय H3A, हा लॉ ऑफ मास ऍक्शन तुम्ही Ka1 काढला। तसंच Ka2 काढू शकता, Ka3 काढू शकता। म्हणजेच पहिला हायड्रोजन
ज्या वेळेला आपल्याला डिसअसोसिएट होईल त्याला प्रायमरी डिसअसोसिएशन म्हणतात, विच इज नथिंग बट अल्फा 1, अल्फा 2 और अल्फा 3, किंवा तुम्ही अल्फा प्रायमरी, अल्फा सेकंडरी, अल्फा टर्शरी असं सुद्धा तुम्ही त्याला म्हणू शकता. हे लक्षात ठेवा. म्हणजेच इथं आपल्याला मोनोप्रोटिक असेल तर तुम्हाला के डिसअसोसिएशन बघायला मिळेल, डायप्रोटिक मध्ये प्रायमरी सेकंडरी डिसअसोसिएशन बघायला मिळेल, ट्रायप्रोटिक मध्ये प्रायमरी सेकंडरी टर्शरी आपल्याला डिसअसोसिएशन बघायला मिळेल. आता ह्या इथं लक्षात घ्या, डिसअसोसिएशन, डिग्री ऑफ डिसअसोसिएशन हा अल्फाने रिप्रेझेंट केला जातो. आता इथं degree of disassociation, that is alpha primary is greater than alpha secondary and alpha secondary is greater than alpha tertiary. आता हे का किंवा Ka disassociation constant primary greater than Ka secondary and Ka secondary is greater than Ka tertiary. हे असं का तर तुम्हाला माहिती आहे की हायड्रोजन आयन्स प्रोड्यूस इन अ प्रायमरी डिसअसोसिएशन. प्रायमरी डिसअसोसिएशन मध्ये लक्षात घ्या हायड्रोजन आयन्स प्रोड्यूस इज अ मोर दॅन सेकंडरी. सेकंडरी इज मोर दॅन टर्शरी अँड टर्शरी. जे प्रायमरी डिसअसोसिएशन मध्ये हायड्रोजन आयन्स प्रोड्यूस जास्त होतात दॅन सेकंडरी. सेकंडरी पेक्षा सेकंडरी जास्त हायड्रोजन आयन्स प्रोड्यूस करतो दॅन टर्शरी. म्हणजेच डिग्री ऑफ डिसअसोसिएशन येतं प्रायमरी, अल्फा प्रायमरी ग्रेटर दॅन अल्फा सेकंडरी, अल्फा सेकंडरी ग्रेटर दॅन अल्फा टर्शरी. अँड सिमिलरली तुम्हाला डिसअसोसिएशन कॉन्स्टंट प्रायमरी हा त्याची व्हॅल्यू ग्रेटर असते दॅन सेकंडरी, सेकंडरीची व्हॅल्यू ग्रेटर दॅन असते टर्शरी. हे कशामुळे येतं तर ड्यू टू कॉमन आयन इफेक्ट. आता ह्यातला कॉमन आयन कुठला आहे हायड्रोजन आहे आणि मग कॉमन आयन इफेक्ट जर बघितला तर प्रायमरी डिसअसोसिएशन इज ग्रेटर दॅन सेकंडरी अँड सेकंडरी इज ग्रेटर दॅन टर्शरी. हे लक्षात ठेवा. आणि डिग्री ऑफ डिसअसोसिएशन प्रायमरीचं ग्रेटर असतं सेकंडरी पेक्षा, सेकंडरीचं ग्रेटर असतं टर्शरी पेक्षा. अँड सिमिलरली डिसअसोसिएशन कॉन्स्टंटच्या बाबतीत तुम्ही म्हणू शकता. म्हणजेच हायड्रोजन आयन्स प्रोड्यूस इन अ प्रायमरी ग्रेटर दॅन सेकंडरी ग्रेटर दॅन टर्शरी. सिमिलरली डिग्री ऑफ डिसअसोसिएशन हे प्रायमरीचं ग्रेटर दॅन सेकंडरी, सेकंडरीचं ग्रेटर दॅन टर्शरी अँड डिसअसोसिएशन कॉन्स्टंट इज सेम फॉर धीस थ्री कॅटेगरी. ओके, व्हॉट इज द रिझन? रिझन इज अ कॉमन आयन इफेक्ट. ड्यू टू कॉमन आयन इफेक्ट प्रोडक्शन ऑफ हायड्रोजन आयन्स, disassociation of hydrogen ions in a primary condition is more than a secondary, secondary is more than a tertiary. That's why the degree of a disassociation and disassociation constant have this order. हे लक्षात ठेवा. आता ह्याच्या पुढचा जो आपण पार्ट बघणार आहोत तो पार्ट म्हणजेच ओके याचाच पार्ट आपण जो बघणार आहोत तो म्हणजे पुढचा पार्ट येतो व्हॉट डू यू मीन बाय पीएच आणि व्हॉट डू यू मीन बाय पीओएच. हा आपल्याला पार्ट बघायचा आहे. व्हॉट इज पीएच अँड व्हॉट इज नथिंग बट पीओएच हे आपल्याला बघायचं आहे. आता ह्यामध्ये लक्षात घ्या पीएच अँड पीओएच हे बघत असताना आपल्याला पर्टिक्युलरली ज्या वेळेला आपण पीएच हा कॅटेगरी बघतो पीएच अँड पीओएच. आता व्हॉट इज अ पी? पी स्टँड्स फॉर व्हॉट हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे. पी स्टँड्स फॉर अप्पसायन्स ओके, किंवा त्यालाच आपण पोटेन्स किंवा पॉवर म्हणतो. पी इज नथिंग बट पॉवर. कुणाची? हायड्रोजन आयन्सची. कुणाची? हायड्रॉक्सिल आयन्सची. आता पसायन्स हा आपल्याला जर्मन वर्ड आहे. पसायन्स मीन्स पोटेन्सी. पोटेन्सी म्हणजेच नथिंग बट पॉवर. हे लक्षात ठेवा. मग पीएच म्हणजे काय तर बघा पीएच इज नथिंग बट अ निगेटिव्ह लॉगॅरिथम ऑफ अ हायड्रोजन आयन्स कॉन्सन्ट्रेशन टू द बेस 10. काय आहे बघा हा पीएच इज नथिंग बट निगेटिव्ह लॉगॅरिथम ऑफ अ हायड्रोजन आयन कॉन्सन्ट्रेशन. आता हे कॉन्सन्ट्रेशन कशामध्ये आहे? मोल्स पर
डीएम क्यूब मध्ये असणार आहे हायड्रोजन आयन्स कॉन्सन्ट्रेशन. बघा पुन्हा सांगतो तुम्हाला, द निगेटिव्ह लॉगॅरिथम, ओके, निगेटिव्ह लॉगॅरिथम कुणाचा, टू द बेस 10 ऑफ अ हायड्रोजन आयन्स कॉन्सन्ट्रेशन हा सगळ्यात महत्वाचा आहे. आणि हे कशामध्ये आहे, pH इज इक्वल टू निगेटिव्ह लॉगॅरिथम टू द बेस 10 ऑफ अ हायड्रोजन आयन्स कॉन्सन्ट्रेशन मोल्स पर डीएम क्यूब इन द सोल्युशन. इन द सोल्युशन इज कॉल्ड ॲज pH. आता pOH म्हणजे काय, परत निगेटिव्ह लॉगॅरिथम टू द बेस 10 ऑफ अ हायड्रॉक्सिल आयन्स कॉन्सन्ट्रेशन moles per dm cube in the solution is called as pOH. हे लक्षात ठेवा. मग डिफाइन pH and pOH तुम्हाला म्हटलं जातं pH is nothing but negative logarithm, okay, to the base 10 of a hydrogen ions concentration in moles per dm cube in the solution. सोल्युशन मध्ये असलं पाहिजे. आणि pOH म्हणजे निगेटिव्ह लॉगॅरिथम टू द बेस 10 ऑफ अ हायड्रॉक्सिल आयन्स इन हायड्रोजन आयन्स कॉन्सन्ट्रेशन इन मोल्स पर डीएम क्यूब इन द सोल्युशन इज कॉल्ड ॲज pOH. आणि P स्टँड्स फॉर पोटेन्स, पॉवर, और आपण ज्याला पसायन्स म्हणतो. हे लक्षात ठेवा, हे महत्वाचं आहे. आता पुढचा जो कॅरेक्टर येणार आहे तो म्हणजेच प्रूव्ह दॅट. ओके, पुढचा कॅरेक्टर येणार आहे तो आहे प्रूव्ह दॅट. प्रूव्ह दॅट काय आहे, pH प्लस pOH इक्वल टू 14 हे प्रूव्ह करायचं आहे. हे लक्षात ठेवा. आता हे प्रूव्ह करत असताना तुम्हाला माहिती आहे, वी नो दॅट ionization product of water, ओके, हा काय आहे, आयोनायझेशन प्रोडक्ट ऑफ वॉटर जर घेतला आपण तर KW इज इक्वल टू हायड्रोजन आयन्स कॉन्सन्ट्रेशन इंटू OH आयन्स कॉन्सन्ट्रेशन इक्वल टू 10⁻⁻14. म्हणजेच थोडक्यात काय, देअरफॉर प्रोडक्ट ऑफ मोलर कॉन्सन्ट्रेशन, ओके, इंटू 10⁻⁻14 हे लक्षात ठेवा. आता आपण काय करायचं आहे, इथं टेकिंग, ओके, लॉगॅरिथम टू द बेस 10 ऑन बोथ साइड्स आपण घ्यायचं आहे. म्हणजेच लॉग ऑफ हायड्रोजन आयन्स टू द बेस 10. आता इथं प्रॉडक्ट आहे म्हणजे इथं प्लस येणार का नाही, लॉग ऑफ OH आयन्स टू द बेस 10 आणि इथं येईल लॉग ऑफ 10⁻⁻14 टू द बेस 10. मग पुढे आपला येईल लॉग ऑफ हायड्रोजन आयन्स टू द बेस 10 प्लस लॉग ऑफ OH टू द बेस 10 इक्वल टू -14 लॉग बेस 10 टू द बेस 10 येईल. ओके, आता टेकिंग सगळ्यात महत्वाचं काय आहे, पर्टिक्युलरली मॅथमॅटिकली काय करायचं, मॅथमॅटिकली गिव्ह निगेटिव्ह साइन ऑन बोथ साइड. आता तुम्हाला माहिती आहे इथं लॉग ऑफ 10 टू द बेस 10 इक्वल टू 1 हे येतं, तुम्हाला तर सगळ्यांनाच माहिती आहे. ओके, मग आता निगेटिव्ह साइन दिलेली आपण सगळीकडं, म्हणजेच मायनस लॉग ऑफ हायड्रोजन टू द बेस 10 प्लस, ओके, प्लस मायनस लॉग ऑफ OH आयन्स टू द बेस 10 आणि इथं मायनस इंटू -14 आलं. ओके, मग इथं हा म्हणजेच pH येईल, हा म्हणजेच pOH येईल, म्हणजेच pH प्लस pOH इक्वल टू 14 हे आपण प्रूव्ह केलं. हे लक्षात ठेवा. ठीक आहे. मग आता ह्याच्यानंतर पुढचा जो पार्ट येतो तो म्हणजेच पर्टिक्युलरली अ नोट ऑन अ pH स्केल. आता pH स्केल हे काय घेतलं जातं राजानो, बघा
आता पहिल्यांदा पीएच प्लस पीओएच इक्वल टू 14 हे तर तुम्हाला सगळ्यांना कळालेलं आहे. कुणाला कळालं नाही असं नाही वाटत, अगदी शेंबडं पोर सुद्धा सोडवू शकतं हे. पहिल्यांदा आयोनिक प्रॉडक्ट ऑफ वॉटर घ्यायचं. ओके, त्याचा लॉग घ्यायचा टू द बेस 10. बेस 10 घेतल्यानंतर त्याला निगेटिव्ह साइन दोन्ही बाजूला मल्टिप्लाइड करायचं, म्हणजेच तुम्हाला यू कॅन प्रूव्ह पीएच प्लस पीओएच इक्वल टू 14. मग तुम्हाला वाटेल ह्याच्यावरती काय येऊ शकेल का, तर काहीही येत नाही. हे लक्षात ठेवा, फक्त डिफाईन पीएच आणि पीओएच येऊ शकतं किंवा प्रूव्ह करता 2 मार्काला विचारलं तर. जर तुम्हाला पास करायचं असेल बोर्डानं तर ते विचारलं जाईल, हे लक्षात ठेवा. मग आता पुढचा जो पार्ट येतो की पर्टिक्युलरली व्हॉट डू यू मीन बाय पीएच स्केल. आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की पीएच स्केल इट इज नथिंग बट द स्केल विच कॅन इंडिकेट द पर्टिक्युलरली acidic and basic or neutral of a aqueous solution. ॲक्वियस सोल्युशन ते ऍसिडिक आहे का बेसिक आहे का न्यूट्रल आहे हे सांगण्याचं काम आपल्याला पीएच स्केल करतं. ओके, हे लक्षात ठेवा. आता हे जे स्केल आहे 1909 मध्ये आपल्याला सोरेन्सन नावाच्या सायंटिस्टनी स्केल डेव्हलप केलेलं आहे, हे लक्षात ठेवा. आता तुम्हाला माहित आहे पीएच स्केल इज नथिंग बट हायड्रोजन आयन्स कॉन्सन्ट्रेशन. म्हणजे जी पीएच व्हॅल्यू आहे ती डिफाईन केली जाते हायड्रोजन आयन्स कॉन्सन्ट्रेशन वरून केली जाते. आणि त्यामुळं आपल्याला हायड्रोजन आयन्स हे जे म्हणजे कॉन्सन्ट्रेशन ऑफ हायड्रोजन आयन्स आहे ते व्हेरी होतं 10⁻0 to 10⁻14 मध्ये व्हेरी होतं, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून ज्या वेळेला तुम्ही पीएच बघता तर पीएच हा 0 to 14 येतं, कारण जिथं मायनस साइन आहे. निगेटिव्ह जर घेतलं 10⁻1 मायनस मायनस प्लस येणार आहे, म्हणून पीएच 0 to 14 येतो, हे लक्षात ठेवा. कारण pH is nothing but negative log of a hydrogen ions concentration, and hydrogen ions concentration in an aqueous solution it is varies from 10⁻0 to 10⁻⁻14. म्हणून तुमची पीएच स्केलची व्हॅल्यू ही पॉझिटिव्ह येते, 0 to 14 मध्ये येते, हे लक्षात ठेवा. म्हणून ह्याचा जो मिड पॉइंट आहे तो पीएच इक्वल टू 7 बघायला मिळतो आणि 7 हा न्यूट्रल कॅरेक्टर येतो. पीएच लेस दॅन 7 असेल तर तुम्ही ऍसिडिक कॅरेक्टर म्हणता किंवा ऍसिडिक सोल्युशन म्हणता. पीएच ग्रेटर दॅन 7 असेल तर तुम्ही त्याला बेसिक सोल्युशन म्हणता. आणि मग पीएच स्केल जशी तुमची स्केल असती, पट्टी असती, त्याप्रमाणे पीएच स्केल काढलेला आहे, ते तुम्ही पुस्तकात बघू शकता. आणि ते पीएच स्केल कॅन बी रिप्रेझेंटेड बाय डायग्रॅमेटिकली. त्याला स्केल काढून पीएच 0 to 14 टाकलेला आहे, हे लक्षात घ्या. आता ह्याच्या पुढचा जो पार्ट येतो की वॉटर इज अ बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. वॉटर इज अ बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. आता तुम्हाला माहिती आहे की कंडक्टिव्हिटी ही कशावर डिपेंड्स आहे, तर नंबर ऑफ आयन्स प्रोड्युस्ड बाय दॅट सोल्युशन. ओके, म्हणजेच सोल्युशन ऑफ म्हणजे कंडक्टिव्हिटी ऑफ अ सोल्युशन डिपेंड्स अपॉन द नंबर ऑफ आयन्स प्रोड्युस्ड. ओके, म्हणजेच जेवढे आयन्स मोर दॅट मच इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी इज मोर. इफ आयन्स प्रोडक्शन इज लेस तर इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी इज लेस, हे लक्षात ठेवा. आता तुम्हाला माहिती आहे की प्युअर वॉटर, आता प्युअर वॉटर हे जर तुम्ही घेतलं, आयोनायझेशन ऑफ वॉटर माहिती आहे. प्युअर वॉटरचं आपण जर बघितलं तर H2O हे आयोनायझेशन मध्ये जाईल. काय होईल, H2O चं आयोनायझेशन केलं तर H+ × OH- आयोनिक प्रॉडक्ट मध्ये बघितलेले, ऑटो आयोनायझेशन मध्ये आपण बघितलेलं आहे. म्हणजेच बॅकवर्ड अँड फॉरवर्ड डायरेक्शन तुम्ही H2O बॅकवर्ड फॉरवर्ड H+ × OH-. आता हे जे आयोनायझेशन आहे हे स्लाइट आयोनायझेशन आहे. मग स्लाइट आयोनायझेशन आहे म्हणजे H2O मॉलिक्यूल हा डिसअसोसिएट कमी होतो, म्हणजेच नंबर ऑफ आयन्स प्रोड्युस्ड इज व्हेरी लेस इन अ प्युअर वॉटर. मग प्युअर वॉटर जर लेस असेल, ओके, म्हणजे आयोनायझेशन हे जर लेस असेल तर कंडक्शन होणार आहे का, नाही होणार. म्हणजेच प्युअर वॉटर रिप्रेझेंट्स ऑफ हायड्रोजन आयन
and hydroxyl ions so that there is a less ionization character, negligible ionization character, particularly C or present in a pure water. हे लक्षात घ्या, प्युअर वॉटर मध्ये आयोनायझेशन होतं परंतु ते स्लाइट आहे. इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी ही डिपेंड्स आहे नंबर ऑफ आयन्स प्रोड्यूस वर आहे. इथं स्लाइट आयोनायझेशन होतंय आणि ते इक्विलिब्रियम करतात H2O बरोबर, म्हणजे कॉन्सन्ट्रेशन ऑफ H2O मध्ये, म्हणजे डिसअसोसिएशन इज व्हेरी व्हेरी निग्लिजिबल फॉर प्युअर वॉटर. हेन्स प्युअर वॉटर इज बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. मग मला कुणाचा तरी प्रश्न येईल, सर ते पाण्यात ज्या वेळेला पाऊस पडतो किंवा हे केलं ते वायर तुटली, ओके, आणि मग शॉक बसतो पाण्यातनं. लक्षात घ्या, ज्या वेळेला पाणी जे असतं पावसाळ्यातलं पाणी असेल आणि कुठलं असेल सॉइल मध्ये पाणी असेल आणि तिथं जर तार उतरली असेल, रस्त्यावरती पाणी साठलं असेल तर तिथं सॉल्ट प्रेझेंट असतात, मिनरल प्रेझेंट असतात. सॉल्ट आणि मिनरल प्रेझेंट असल्यामुळं त्यांच्यामधले आयन्स प्रोड्यूस होतात आणि त्यामुळं इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी ही लार्ज होते. जर प्युअर वॉटर घेतलं तर कंडक्टिव्हिटी ही बॅड कंडक्टर म्हणूनच समजला जातो. हे लक्षात ठेवा. आता पुढचा जो पार्ट आहे तो आहे हायड्रोलायसिस ऑफ सॉल्ट. हा आपण बघणार आहोत. आता हायड्रोलायसिस ऑफ सॉल्ट म्हणजेच नेमकं काय हे आपण बघूया. आता लक्षात घ्या की पर्टिक्युलरली पहिल्यांदा आपण डेफिनेशन ही आपण बघायची आहे हायड्रोलायसिस ऑफ सॉल्टची. तर हायड्रोलायसिस ऑफ सॉल्ट, हायड्रोलायसिस ऑफ सॉल्ट, आता ह्यामध्ये काय सांगितलेलं आहे ह्या डेफिनेशन्स मध्ये हे आपण बघून घेऊया. आता इट इज डिफाइंड ॲज, ओके, आता डिफाइंड ॲज तुम्ही म्हणणारच आहे, ओके. आता ह्यामध्ये हायड्रोलायसिस ऑफ सॉल्ट म्हणजेच काय, पहिल्यांदा द रिएक्शन in which cation or anion or both reacts with water and produces acidity or alkalinity to the solution. ओके, ह्यालाच काय म्हणतात, ह्यालाच काय म्हणतात हायड्रोलायसिस म्हटलं जातं. हे लक्षात ठेवा. आता काय सांगितलंय, द रिएक्शन इन विच कॅशायन और एनायन और बोथ, कुणाचे, फ्रॉम सॉल्ट, हे लक्षात घ्या, फ्रॉम सॉल्ट, ओके, द रिएक्शन इन विच कॅशायन और एनायन और बोथ from salt reacts with water and produces acidity or alkalinity to the solution is called as hydrolysis of salt म्हटलं जातं. हे लक्षात ठेवा. काय म्हटलं जातं, हायड्रोलायसिस ऑफ सॉल्ट. मग नेमकं काय आहे हे आपण बघूया डेफिनेशन्स प्रमाणे. जर तुम्ही हा कन्सिडर केला NH4Cl हा सॉल्ट जर घेतला, H2O बरोबर रिएक्ट केला, आता हा H2O बरोबर रिएक्ट केल्यानंतर तुम्हाला इथं NH4OH प्लस HCl तयार होईल. हा तुमचा सॉल्ट आहे, हे लक्षात ठेवा. आता हा NH4OH आहे, हा वीक बेस म्हणून बघायला मिळतो आणि HCl हा स्ट्रॉंग ऍसिड आहे. ओके, मग मी इथं काय करणार, अप्लाय आयोनिक थेरी, काय करणार, अप्लाय आयोनिक थेरी टू अबाव रिएक्शन. ह्या मध्ये अबाव रिएक्शन्स मध्ये आयोनिक थेरी अप्लाय करणार. म्हणजेच काय होईल, NH4 हा NH4 प्लस Cl मायनस येईल प्लस H2O येईल. ओके, आणि इथं NH4OH वीक बेस आहे, म्हणजेच हा स्लाइट आयोनायझेशन किंवा स्लाइट डिसअसोसिएशन होणार आहे. म्हणजेच त्याच्यामध्ये अनआयोनाइज्ड मॉलिक्यूल इक्विलिब्रियम एस्टॅब्लिश होणार आहे NH4OH मध्ये. म्हणजे इट इज अ व्हेरी निग्लिजिबल डिसअसोसिएशन.
परंतु HCl स्ट्रॉंग आहे म्हणजे H प्लस अँड Cl मायनस, कारण स्ट्रॉंगचं कंप्लीट डिसअसोसिएशन होणार आहे म्हणजे HCl हा कंप्लीट डिसअसोसिएशन मध्ये जाईल आणि हा पार्शल डिसअसोसिएशन मध्ये जाईल आणि मग तुम्ही आयनिक थेरी अप्लाय केली. आता ह्यातला कॉमन आयन कुठला आहे Cl मायनस अँड Cl मायनस काढला. आता बघा काय राहिलं NH4 प्लस प्लस H2O आणि इथं तुम्हाला NH4OH अँड प्लस H प्लस. मग आपल्याला काय सांगतो बघा डेफिनेशन, द रिएक्शन इन विच cation or anion of both from salt reacts with water and produces acidity or alkalinity to the solution. म्हणजेच बघा इथं NH4Cl सॉल्ट घेतलाय तो वॉटर बरोबर रिएक्ट केलाय म्हणजेच काय होईल बघा, हा कॅशायन रिएक्ट्स विथ वॉटर प्रोड्युसेस हायड्रोजन आयन इन द सोल्युशन. हायड्रोजन आयनचं सोल्युशन मध्ये प्रोड्यूस करतो म्हणजेच काय देतो तो ऍसिडिटी कॅरेक्टर डेव्हलप करतो कुणाला सोल्युशनला. हे लक्षात ठेवा, हा सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट येतो, हे सगळ्यात महत्वाचं. आता तुम्हालाच माहिती आहे की हायड्रोलायसिस हे रिव्हर्स ऑफ न्यूट्रलायझेशन आहे, न्यूट्रलायझेशनच्या रिव्हर्स मध्ये येतं. आणि मग ह्या हायड्रोलायसिस रिएक्शनचा जर ज्या वेळेला तुम्ही म्हटला KH काढायचा झाला म्हणजेच इक्विलिब्रियम कॉन्स्टंट और KH म्हणजेच डिसअसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ अ हायड्रोलायसिस, ज्याला आपण KH म्हणतो. आता हे डेफिनेशन काय येईल रे बघा, तुम्ही K आणि KB ची हीच डेफिनेशन्स बघितलेली होती. काय सांगितलंय, इक्विलिब्रियम ऑब्टेन्ड by applying law of mass action to the disassociation of a hydrolysis reaction or to the hydrolysis reaction is known as equilibrium obtained by applying law of mass action to the disassociation of a hydrolysis reaction at equilibrium at constant temperature. त्याला तुम्ही काय म्हणणार, KH डिसअसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ अ हायड्रोलायसिस हे म्हणणार, हे लक्षात ठेवा. आता डिग्री ऑफ हायड्रोलायसिस म्हणजे काय, डिग्री ऑफ हायड्रोलायसिस म्हणजे काय लक्षात घ्या. ओके, नंबर ऑफ मोल्स हायड्रोलाइज्ड डिवाइडेड बाय टोटल नंबर ऑफ मोल. जसं आपण आयोनायझेशन आणि डिसअसोसिएशनची डेफिनेशन बघितली, तोच ऍप्लिकेशन इथं करायचं आहे, हे लक्षात ठेवा. परत एकदा सांगतो, हायड्रोलायसिस ऑफ सॉल्ट म्हणजेच द रिएक्शन इन विच cation or anion or both from salt reacts with water and produces acidity or alkalinity to the solution. ओके, आणि मग मी तुम्हाला एक्झाम्पल दिलं NH4Cl चं, त्याला आयोनिक थेरी अप्लाय केली आणि ऍसिडिटी कॅरेक्टर कसं येतं हे सांगितलं. त्याच्यानंतर डेफिनेशन ऑफ डिसअसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ हायड्रोलायसिस हे सांगितलं. इक्विलिब्रियम ऑब्टेन्ड बाय अप्लाइंग लॉ ऑफ मास ऍक्शन टू द डिसअसोसिएशन ऑफ अ हायड्रोलायसिस रिएक्शन ऍट इक्विलिब्रियम ऍट कॉन्स्टंट टेम्परेचर. इथं ऍट अ कॉन्स्टंट टेम्परेचर लिहायचं राहिलेलं आहे, ऍट अ कॉन्स्टंट टेम्परेचर हे घ्या. आणि म्हणजेच डिग्री ऑफ हायड्रोलायसिस इज नथिंग बट नंबर ऑफ मोल्स ऑफ हायड्रोलाइज डिवाइडेड बाय टोटल नंबर ऑफ मोल्स. आता हे जे हायड्रोलायसिस ऑफ सॉल्ट बघितलेलं आहे ह्याच्यात लक्षात घ्या, चार प्रकारचे क्लासिफिकेशन होतात. सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग ऍसिड स्ट्रॉंग बेस, दुसरा प्रकार येतो स्ट्रॉंग ऍसिड वीक बेस, तिसरा प्रकार येतो स्ट्रॉंग बेस
स्ट्रॉंग बेस विथ वीक ऍसिड, आणि चौथा प्रकार येतो वीक ऍसिड अँड वीक बेस. आता ह्याचं हायड्रोलिसिस आणि त्याची थेरी ही नेमकी काय आहे ते आपण बघायचं आहे, आणि त्याचं क्लासिफिकेशन पण बघून घेऊया आपण. आता ह्या क्लासिफिकेशन्स मध्ये लक्षात घ्या, स्ट्रॉंग ऍसिड स्ट्रॉंग बेस म्हणजेच ज्या वेळेला सॉल्ट आहे, सॉल्ट वॉटर बरोबर रिॲक्ट करतो त्यावेळेला तुम्हाला तो प्रोड्यूस करणार आहे स्ट्रॉंग ऍसिड अँड स्ट्रॉंग बेस. जर समजा स्ट्रॉंग ऍसिड वीक बेस असेल तर NH4Cl सारखं होईल, स्ट्रॉंग ऍसिड आणि वीक बेस प्रोड्यूस करेल. स्ट्रॉंग बेस आणि वीक ऍसिड असेल तर लेखा स्ट्रॉंग बेस तो प्रोड्यूस करणार आणि वीक ऍसिड प्रोड्यूस करणार, हे लक्षात ठेवा. मग हे नेमकं काय आहे हे आपण बघूया, हे लक्षात ठेवा. आता पुढचा जो पार्ट आहे की स्ट्रॉंग ऍसिड स्ट्रॉंग बेस, वीक ऍसिड वीक बेस, ह्याचं जे कॅरेक्टर आहे आपण पुढच्या भागात बघायचं आहे, हे लक्षात ठेवा.